सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे. सोशल मीडिया हे नाव ऐकलं की आपल्यासमोर अनेक चित्र उभी राहतात. सोशल मीडियाचे फायदे निर्विवाद आहेत, त्याचबरोबर त्याचे तोटेही खूप आहेत. आपण त्याचे काही फायदे जाणून घेऊया. त्याचे फायदे असे आहेत की आपण व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या ॲप्सवरून जगाशी जोडते राहतो आणि त्यामुळेच आपल्याला जगाची पुरेपूर माहिती असते. त्याचबरोबर व्हॉट्सॲप हा एक मेसेजिंग ॲप सगळ्यांनाच माहीत आहे. व्हॉट्सॲपवरून आपण एकमेकांशी चॅट, व्हिडिओ कॉल, व्हॉइस कॉल या सगळ्या माध्यमांमधून एकमेकांशी जोडते राहतो, एकमेकांशी संवाद साधत असतो. पण प्रत्यक्षात संवाद होतो का? तर नाही. तसेच वेगवेगळे माहितीचे ॲप्स आहेत, त्यापैकी एक ॲप म्हणजे गुगल. हा ॲप तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला हवी तेवढी आणि हवी तितकी माहिती फक्त एका सर्चवर मिळते. असा ॲप कुठल्याही मोबाईल ॲपमध्ये वापरून येतो. त्याचबरोबर सोशल मीडियाचे अनेक फायद्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातही याचा उपयोग होतो. तो असा की विद्यार्थ्यांना न येणाऱ्या संकल्पना त्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार बघून स्पष्ट करून घेऊ शकतात. तसेच व्यावसायिक क्षेत्रातही याचा उपयोग आहे. त्यात म्हणजेच ग्राहकांच्या पसंती आणि अभिप्रायावरती त्या ब्रँड्सच्या कंपन्या त्यांच्या जाहिराती करून त्यांच्या ब्रँड्सचा नफा करत असतात. यामध्ये लोक त्या ब्रँडकडे आकर्षित होतात आणि त्या ब्रँडचं नाव वाढवत असतात. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून आपण आपल्या संकल्पना, कल्पना कमेंट्सद्वारे तिथे व्यक्त करू शकतो. ही सारी सोशल मीडियाची एक योग्य बाजू, तिचा योग्य वापर करून मानवाने ती संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त ठरवली आहे. पण दुसऱ्या बाजूला काही स्वार्थी माणसे त्याचा दुरुपयोग करत आहेत. काही वेळेला एक चुकीची माहिती, अफवा लगेच पसरते. ती फॉरवर्ड मेसेजच्या माध्यमातून व्हायरल होते. लोक ती माहिती सत्य आहे की असत्य आहे याची पडताळणी न करता पुढे जातात. त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा उद्भवू शकतात. त्या अशा की बुवाबाजी, मंत्र, तंत्र, लॉकेट्स आणि या सगळ्या अंधश्रद्धांवरती अक्षरशः सुशिक्षित लोकही विश्वास ठेवतात. त्यानंतर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यासारख्या मेसेजिंग ॲप्सवरून मुलींना अश्लील व्हिडिओ पाठवून त्यांना धमकावणे, फसवणे यासारख्या गोष्टींचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम्सच्याद्वारे आर्थिक फसवणुकाही होत आहे. यांचे प्रमाण या जगात थांबायला हवे. त्याचबरोबर सध्याचे डिजिटल युग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास शक्यतो मोबाईलवरच येतो आणि विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवर रील्स बघणे, गेम्स खेळणे यासारख्या गोष्टी करत असतात. याबाबत पालकांना माहीत नसते, त्यामुळे विद्यार्थी त्याचा गैरफायदा उचलतात आणि विद्यार्थी हे सगळं मुद्दाम करत नाही, पण सोशल मीडिया आणि मोबाईल वापरण्याचा मोह त्यांच्यापासून टाळता येत नाही. तसेच आजच्या युगात मुलं, अगदी लहान मुलं सुद्धा स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम यासारखे ॲप्स वापरतात. आपण काय करतोय ते जगाला दाखवायचं असतं.